एक रत्नागिरी जिल्ह्यातील आहे ना एक नामांकित नमन आहे आबिडगाव आणि या नमनचे प्रमुख आता आपल्यासोबत बोलतात। दादा सर्वप्रथम तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आपली ओळख सांगा। संजय राजाराम उर्फ बाबा भागडे या नावाने ओळखला जातो। मी सध्या या नमनासाठी आता हे नमन मी जे आयोजन केलं आहे ते मी स्वतः केले आयोजन। हे माझंच नमन, मी स्वतःचं नमन आहे तरी आयोजन मी स्वतः केले। तुमच्या नमनबद्दल आम्हाला काय सांगाल? ही आमची नमन कला आहे, ही आमची पूर्वापार आजोबा पंतप्रधान यांनी चालत आहे। ही पिढी आम्ही पुढे वारसा जपत आलो। आणि पूर्वीचं नमन आणि आताचं नमन यामध्ये काय वेगळेपण आलं असं तुम्हाला वाटतं? पूर्वीचं नमन हे मृदुंगावर चालायचं। आताचा जमाना बदल होत आला आहे, त्याप्रमाणे आता त्याच्यात मिक्सपणा आला आहे, त्याप्रमाणे बदल करावा लागला आहे। हां, आणि या आजच्या या नियोजनाबद्दल काय सांगाल? आणि तुम्ही दादर येथे शो का ठेवलात? मी दादरमध्ये दरवर्षी माझा एक शो, मुंबईचा एक शो असतोच माझा। हां, नियोजन मी करतो। मी गावावरून हे नियोजन एकटा वन मॅन शो हा, आणि माझा हा इथे रेकॉर्ड आहे की वन मॅन शो हाऊसफुल असा माझा रेकॉर्ड आहे। हां बघा, दादानी स्वतःचं नमन आहे ना म्हणजे दरवर्षी एक शो यांचा मुंबईमध्ये असतो आणि यांनी आज आहे ना दादर येथे शो ठेवला आहे। तुम्ही गावावरून प्रवास कसा झाला तुमचा म्हणजे मुंबईचा? गावावरून 11:30ला आम्ही निघालो हां, आणि ते मध्ये आम्ही थांबत आलो। कसा ड्रायव्हरला पण विश्रांती लागते। प्रवास अगदी मस्त सुखकर झाला आमचा। इथे 6:30 वाजता आम्ही पोचलो आपण दादरवरून नंतर भांडुपला आम्ही तिथे वस्ती केली। तिथे जेवणाची सोय झाली, राहण्याची व्यवस्था झाली। तिथे आपले साखरपा गावचे सुपुत्र सावंत यांनी आम्हाला तिथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली। गावचं नमन आणि मुंबईचं नमन यामध्ये काय असा म्हणजे फरक वाटतो का करण्यामध्ये सादरीकरण? गावचं नमन सादर करताना कोणताही शब्द गेला तर चालतो। मुंबईसारख्या ठिकाणी असा शब्द आम्हाला शब्दफेक करताना जपून करायला लागते। त्या ठिकाणी चालते एखादी शब्दफेक अशी गेली तरी, मुंबईसारख्या ठिकाणी असं अश्लीलपणा चालत नाही। गावच्या ठिकाणी अश्लीलपणा आम्ही करत नाही, पण तरी पण आम्हाला थोडं आवर्त घ्यावं लागतं मुंबईसारख्या ठिकाणी। मग आपल्याला आता आहे ना संजय दादा भागडे यांच्याकडून थोडक्यामध्ये या नमनबद्दल माहिती घेतली। दादा तुम्हाला या शोसाठी ना आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, कोकणातील पारंपरिक लोककला बहुरंगी नमन आज आपण आलो आहे दादर येथे। आज दादर येथे नवविकास नमन मंडळ आबिडगाव यांचं दत्तवाडी यांचं नमन आहे। चिपळूणमधील एक नामांकित नमन आहे आणि आपल्यासोबत आहे ना आता खेळामध्ये नाचणार आहे ना वयस्कर मंडळी आपल्यासोबत, त्यांची ओळख करून तुम्हाला देतो। का तुमचं नाव? तुमचं नाव? किती वर्ष तुम्ही या नमनमध्ये काम करताय? 7-8 वर्ष। आणि म्हणजे किती भूमिका केलात अजूनपर्यंत? आणि काय सांगाल आता वयानुसार काय हो? म्हणजे आता वयानुसार तुम्ही फक्त नमन खेळामध्ये असता, खेळ आहे फक्त। बघा यांचं वय आहे ना सगळे म्हणजे तिन्ही पण आहेत ना ही आपली मंडळी, यांचं वय आहे ना 65 वर्षाच्या वरची मंडळी आहेत आणि आता हे आहे ना या नमनमध्ये आहे ना खेळ नसतं।
तुला माझी लक्ष्मी तोडा घेतला ये लूट माझ्या द्या तुझ्या माझ्या बहिणीला व्यवस्था करू नकोस. माझ्या बहिणीला व्यवस्था करू नकोस. मूर्ख! सोड. काय झालंय माझ्यातून? खरंच मी तुझा अपराध आहे. आणि सिंह तिचे लचके तोडणार तेच मी तलवार काढून आणि त्या मुलीच्या आरपार नाही. सूरज काय होईल रे माझं? ही घटना दादासाहेबांना समजली तर सत्य कोण सांगणार? दादासाहेब तुम्ही त्याची काही चिंता करू नका मी पुरावा देईन मी तुम्हाला वचन देतो की तुमच्याविषयी कोणालाही शंका येणार नाही शाबास सूरज शाबास. पुत्र असावा तर तुझ्यासारखा. पण या मुलीचं काय? दादासाहेब तिचा देह दरबारात ठेवा लागेल घडलेली घटना पिताश्रींना सांगावी लागेल तुम्ही पुढे व्हा मी घेऊन येतो हिचा देह नाही सूरज, हा मुद्दा तुझ्या कोणी हाती पाहिला तर तुला शंका येईल. तू तुझ्या तोंडाला पट्टी आणि चेहऱ्यावर बुरका असावा म्हणजे कोणी ओळखू शकणार नाही. बाकी सर्व मी दरबारात पाहतो. दादासाहेब मग कसली वाट पाहताय बांधा ती पट्टी